भोगी सण आला की संक्रांत आली असं मानलं जातं. हिंदू पंचांग आणि 2026च्या सणांच्या दिनदर्शिकेनुसार भोगी 2026 मंगळवार 13 जानेवारी 2026 रोजी हा सण साजरा केला जाणार आहे. अनेकांना भोगी 13 की 14 जानेवारीला याबाबतचा संभ्रम असतो, पण पंचांगानुसार भोगी 13 जानेवारीलाच येते, तर मकर संक्रांत ही 14 जानेवारी 2026 रोजी साजरी केली जाते. भोगी हा 4 दिवसांच्या संक्रांतीतला पहिला दिवस असतो. त्यानंतर मकर संक्रांत किंवा पोंगल, मट्टू पोंगल आणि कानुम पोंगल असे सण साजरे केले जातात. भोगीचा अर्थ म्हणजे नवीन सुरुवात, आरंभ, सकारात्मकता आणि जुन्या गोष्टींचा त्याग असा आहे. या दिवशी लोक घरातील जुन्या न वापरलेल्या जाणाऱ्या वस्तू काढून टाकतात आणि नकारात्मकतेपासून मुक्त होण्याचा निर्णय घेतात. भोगीच्या पहाटे भोगी मंतालो म्हणजे पवित्र होम किंवा शेकोटी पेटवली जाते. या अग्नीत जुन्या लाकडी वस्तू अर्पण केल्या जातात. हा विधी शुद्धीकरण आणि परिवर्तनाचे प्रतीक मानला जातो. यावेळी सूर्य उत्तरायणाकडे प्रवास सुरू करण्यापूर्वीचा हा दिवस असल्याने भोगीला ऋतू परिवर्तनाचे प्रतीक मानले जाते. हिंदू धर्मात ऋतू बदलाला विशेष महत्त्व असून त्यानुसार सण उत्सव साजरे केले जातात. भोगी हा त्याच परंपरेचा एक भाग आहे. भोगीला राज्यांमध्ये विविध नावांनी ओळखले जाते. भोगीचा सणाला धार्मिक संदर्भ इंद्रदेवाशी जोडलेला आहे. पावसाचे देवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंद्रदेवांची या दिवशी विशेष पूजा केली जाते. शेती, पाऊस आणि पीक यासाठी इंद्रदेवाचे योगदान महत्त्वाचे असल्याने शेतकरी वर्गासाठी भोगी हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस मानला जातो. चांगल्या पावसासाठी आणि समृद्ध पिकासाठी देवाचे आभार मानण्याची ही परंपरा आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता केली जाते. जुने कपडे, मोडकी भांडी, निरुपयोगी वस्तू भोगीच्या शेकोटीत अर्पण केल्या जातात. याशिवाय भोगीची भाजी हा या सणाचा खास पदार्थ आहे. अनेक भाज्या एकत्र करून तयार केली जाणारी ही भाजी एकोपाचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे. हिवाळ्यातील भाज्या शरीराला पोषक असल्याने आरोग्याच्या दृष्टीनेही या सणाचे महत्त्व आहे. तिळगुळ, बाजरीची भाकरी, भुईमुगाचे पदार्थ यांचाही या दिवशी समावेश असतो.